नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हापर्यंत मी आहे आमच्या गावातल्या शेतातल्या धूळ पेरणी केलेल्या कापसाच्या शेतामध्ये आमच्या गावाकडले सेम अशी परिस्थिती ना. ही सगळी एवढे प्लॉट आहेत आमच्या इथले. हे धूळ पेरणी केलेले प्लॉट आहेत आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी खास अंदाज देणार आहे. सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यात आपण 11 ऑगस्टपासून सूर्यदर्शन होणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा, 18 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे शेतीची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर 18 तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगलं होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आता विभागावाईज सांगायचं झालं तर नेमकं सूर्यदर्शन कसं होणार आहे तुम्हाला सांगतो. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आता ना 14 पासून म्हणजे उद्या 14 ऑगस्टपासून म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि चांगलं 22 तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर आपण काय करू, पूर्व विदर्भाकडे वळू. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील जवळपास 18 तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे. मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा, 18 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीची कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, खतं घालून घ्या. कारण की 18 तारखेच्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि परत एक सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे ऊसाचे कामे करून घ्या. कारण की सातारा, सांगली, सोलापूरकडे 18 तारखेला परत तिकडे पाऊस येणार आहे आणि जोराचा पाऊस असणार आहे आणि असा रिमझिम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे, जोराचा पाऊस येणार आहे, विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये 18 पासून चांगला पाऊस पडणार आहे. पण आता ह्या 3 दिवसामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणजे आता म्हणजे आज आहे 13 ऑगस्ट, म्हणजे उद्या 14, 15, 16च्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, तसेच अहमदपूर, त्याच्यानंतर नांदेड, त्याच्यानंतर सगरोळे, बिलोली, पुन्हा आदिलाबादच्या नंतर यवतमाळ, त्याच्यानंतर तसाच तो भागमध्ये ह्या भागामध्ये थोडाफार पाऊस राहणार आहे. म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. मराठवाड्यात देखील उघड असली पण तिकडल्या आदिलाबाद, सगरोळी त्या भागाकडे पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती तर चांगलं 16 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये म्हणजे उद्या 14 पासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. चांगलं 22 तारखेपर्यंत तिकडे सूर्यदर्शन राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, त्याच्यानंतर अहमदनगर या भागात, संगमनेर, मुंबई आणि कोकणात देखील ह्या 2-4 दिवसामध्ये सूर्यदर्शन चांगलं घडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण मराठवाड्यात देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. माझ्या 13 जूनचा प्लॉट असलेला आणि या 13 जूनच्या प्लॉटला देखील खूप शेंगा येतात, ह्याचा माल लागलेला आहे. 13 जूनचा प्लॉट आहे. तर सर्व शेतकऱ्याला परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं, पावसानं उघाड दिलेली आहे, पण उघाड दिलेली फायदेशीर असते. कारण की ना जितके उघाड भेटल्याच्यानंतर, ट्रेस भेटल्याच्यानंतर सोयाबीनला जास्त फुलं लागतात, म्हणून हे जे सूर्यदर्शन हे निसर्गाला काळजी असते म्हणून हे. पण परत एकदा आता सर्व शेतकऱ्यासाठी जिल्ह्यावाई विभागवाई अंदाज सांगतो. आता उत्तर महाराष्ट्राकडे घेऊ. उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे जवळपास आणखीन उद्याच्या दिवस 14 तारखेपर्यंत थोडा पाऊस आहे, पण 15 ते 22च्या दरम्यान पुन्हा तिकडे चांगलं कडक ऊन पडणार आहे, म्हणजे हा अंदाज लक्षात यायचा. आणि नंतर 22च्या नंतर तिकडे चांगला पाऊस येणार, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर काय करू, मराठवाड्यात देखील वळू. मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. कारण की मराठवाड्यात देखील म्हणजे आता ह्या स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे दिवसा कडक जर ऊन पडलं तर ह्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 14, 15, 16च्या दरम्यान चांगला एक पाऊस येणार आहे. म्हणजे सगळीकडे पडणार नाही, फक्त जिल्ह्यात 10-12 ठिकाणी पडेल, म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण काय करू, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे जवळपास आता म्हणजे ह्या 16 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, 16-17 पर्यंत. पण 18-19च्या दरम्यान परत पावसाला सुरुवात होणार, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा.